हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सोना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. पद्मा जी आहे ती आता इकडे अन्विताला समजावून सांगत असते की अन्विता, हे बघ, मी तुझी लाडाची आतू आहे ना, आणि तू ही माझी लाडाची भाची आहेस. मला माहीत आहे तू माझा शब्द कधीही पडू देणार नाहीस, आणि मला खात्री आहे की तुला माझं नक्की पटेल. हे बघ, स्थळ खूप चांगलं आहे आणि म्हणूनच मी हा विचार केला आहे. आणि हे बघ, मी तुझा वाईट विचार करेल का? बरं मला सांग अन्विता, यापुढे माझी गादी चालवण्याचं काम तूच करणार आहेस की नाही? हे बघ, तुलाही माहीत आहे की माझी कुणी मुलगी वगैरे कोणी नाही आहे, आणि तुलाच माझी गादी चालवायची आहे. म्हणूनच मी सांगते आहे की तुला मी जसं काही सांगते आहे ना तसंच कर, अगदी योग्य ठरेल. त्यामुळे आता इकडे अन्विता जी आहे ती बोलते की हे बघा तू, पण मला लग्नच करायचं नाही आहे, तर मी का हो म्हणू? त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की अन्विता, तू आत्ता विचार केला नाही आहेस, पण तुला विचार करावा लागेल. कारण स्थळ खूप चांगलं आहे आणि मी ते असंच सोडून जाऊ देऊ शकत नाही. त्यावेळी आता इकडे ही जी काही पद्माची आई आहे ती बोलते की अगं पद्मा, हे बघ, तिला लग्न नाही करायचं म्हणते तर का जबरदस्ती करतेस? आता तिचं वयही नाही आहे, त्यामुळे आता तू तिला फोर्स करू नकोस, असं आता इथे पद्माची आई जी आहे ती पद्माला म्हणते. अन्विता तिथून रागात निघून जाते. तिला माहिती आहे की आत्ता जर तिला काहीही म्हटलं तर पद्मा तिच्यावर रागावेल. म्हणूनच तिने विषय बंद केला आणि म्हटली, फक्त एवढंच म्हटली की मला लग्नच करायचं नाही तर मी का स्थळ पाहू? त्यानंतर अन्विता तिथून रागात निघून गेलेली आहे. इकडे आता पद्माची आई जी आहे ती पद्माला समजावत असते की का का तू एवढा फोर्स करते आहेस? हे बघ, तिला जर नाही वाटतंय तर नको करू देत ना, आणि तसंही तिचं वय नाही आहे एवढं. त्यावेळी आता इकडे छायाचं म्हणणंही असतं की जर चांगलं स्थळ आहे तर काय हरकत आहे ना करायला. पण छायाला हे माहिती नसतं की आपली मुलगी प्रेमात आहे. त्यानंतर आता इकडे इकडे आता पद्मा बोलते की हे पहा, काहीही झालं तरी अन्विताचं लग्न त्या मुलाशी झालं पाहिजे, आणि ते स्थळ अन्वितासाठी योग्य आहे. आणि मला माहीत आहे एकदा की तिचं लग्न झालं की ती खुश राहणार, आणि तेव्हा जाऊन आत्तूला म्हणणार की आत्तू, तूच माझ्यासाठी बेस्ट आहेस, तूच माझ्यासाठी बेस्ट स्थळ पाहिलास. आता यापुढे काय करायचे आणि कसं करायचे हे मी बघेल, असं आता इथे आत्तू जी आहे ती म्हणते. आणि त्याचनंतर इकडे इकडे भास्कर जो आहे तो बोलतो की हो, अगदी बरोबर आहे ताई तुझं, तू जसं म्हणशील अगदी तसंच होईल. त्यानंतर आता इकडे अन्विता जी आहे ती आतूने जे काही बोलली त्याचा विचार करत असते. आणि इकडे इकडे आता शिवनाथच्या घरी सगळेजणं खाली बसलेले असतात आणि सगळ्यांच्या हातात पेरू असतात. ते पेरू सगळेजणं कापत असतात आणि त्यांच्या समोर इथे प्रियंका बसलेली असते. आणि यांचं सगळ्यांचं काय चाललं आहे हे तुम्हाला दिसून येतच आहे. खरं तर आपण जे पेरूचं लोणचं आवडलं आहे ना, ते लोणचं बनवण्यासाठी हे तिघेही जण इथे बसले आहेत आणि प्रियंकाकडून शिकत आहेत. त्यावेळी प्रियंका त्यांना सांगत असते की हे पहा, अशी एवढाले तुकडे नाही करायची, पेरू एकदम बारीक चिरायचा आहे, समजलं तुम्हाला? असं म्हणताच आता इकडे प्रियंकाच्या सांगण्यावरून सगळेजण पेरूचे बारीक बारीक तुकडे करू लागतात. इकडे आता प्रियंका जी आहे ती पुढे काय करायचं आहे ते सांगते. पण त्यावेळी राघवला पेरू चिरायचा खूप कंटाळा आलेला असतो. राघव म्हणतो की वहिनी, बस झालं का असंच? तर आता इकडे प्रियंका जी आहे ती बोलते की अहो राघव भाऊजी, काय करताय तुम्ही? हे पहा, अजून बारीक चिरा, आणि जेवढं बारीक चिराल ना तेवढं ते लोणचं छान मुरेल त्याच्यात. तर आता इकडे राघव जो आहे तो बोलतो की ठीक आहे. राघव आता पुन्हा चाकूने तो पेरू कापू लागतो आणि आता अशी ॲक्टिंग करतो जसं की त्याला खूप लागलं आहे हाताला. इकडे आता राघव मध्येच ओरडतं की लागलं आहे, असं म्हणताच आता इकडे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. पण इकडे श्री जो आहे तो बोलतो की प्रियंका, हे बघ, आता पुढे काय करायचं आहे, झालं आहे माझं. त्यावेळी प्रियंका जी आहे ती बोलते की हे पहा, माधव भाऊजीने किती छान कापलं आहे, तसं त्यांच्यासारखं एकदम बारीक करा, आणि मग मी सांगते पुढे काय करायचं आहे आणि काय नाही ते, समजलं? तर आता इथे प्रियंकाने
श्रीधरला सांगितलं आहे की आणखी बारीक करा म्हणून. त्याचनंतर आता इकडे श्रीधर जो आहे तो बोलतो की बघा बघा मामा कॉन्फिडन्स. त्यावेळी आता इथे कॉन्फिडन्स जो आहे तो खूप चालला आहे असं इथे मामा श्रीधरला म्हणत असतात. कारण आता प्रियंका ज्या पद्धतीने शिकवत असते ना, तर तिचा कॉन्फिडन्स इथे श्रीधरला खूप दिसत असतो. आप्पांनी तिला एकदा काय सांगितलं आमच्याकडनं लोणचं करून घ्यायला, तर लगेचच खरंचच आमच्याकडनं पेरूचं लोणचंच करायला निघाली असं आता श्री म्हणत असतो. त्यानंतर आता इकडे हा राघवने चाकू लागल्याची ॲक्टिंग सुरू केलेली आहे. पण खरं तर त्याला लागलेला वगैरे काहीच नसतो. तो फक्त ओरडतो, तोंडात बोट पकडतो आणि बोलतो की आई गं असं म्हणताच आता इकडे उमा जी आहे ती शिवनाथला चहा वगैरे देत असते. आणि आता तेवढ्यातच तिला राघवचा आवाज आल्यानंतर ती राघवकडे जाते आणि राघवकडे गेल्यानंतर पाहू लागते की राघवला कुठे लागलं आहे. तर आता शिवनाथही स्वतःचा चहाचा कप खाली ठेवतो आणि राघवकडे जातो. राघवकडे गेल्यानंतर राघवला विचारू लागतो की काय रे कुठे लागलं आहे आणि किती लागलं आहे. तेवढ्यातच उमा त्याच्या जवळ जाते आणि त्याचा हात पकडते. बघू देत मला आधी किती लागलं आहे ते. त्यावेळी आता राघव ॲक्टिंग करत असतो आणि राघवला माहीत आहे आई माझी ॲक्टिंग लगेचच पकडेल, त्यापेक्षा खरं सांगितलेलंच बरं. तर आता राघव बोलतो की काही नाही आई मी मजाक केला असं म्हणताच आता इकडे शिवनाथ पाठीमागून राघवला बोलतात, हा असा मजाक असतो का राघव? हे बघ तुझ्या आईला काही झालं असतं तर किती धावत आल्या त्या तुझ्याकडे, घाबरल्या होत्या त्या. त्यावेळी आता राघव बोलतो की सॉरी आई, पण ना मला मजाक सुचला. त्यानंतर आता इकडे शिवनाथ जो आहे तो पुन्हा त्याच्या जागेवरती जाऊन बसतो आणि इकडे इकडे आता प्रियंका पुन्हा सगळ्यांना सांगू लागते की चला आता पेरू कापून झाला आहे म्हटल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. त्यावेळी आता इकडे वेदा आणि हे दोघेजण बंटी मामा सगळे लोणचं कसं बनवतात हे सगळं पाहत असतात आणि मज्जा घेत असतात. वेदाला तर खूप मज्जा वाटत असते इकडे तिन्ही भावांना असं पाहून. त्यावेळी आता इथे सगळेजण प्रियंकाच्या सांगण्यावरून त्या पेरूमध्ये मसाले ॲड करायला सुरुवात करतात. हळद, मिरची पावडर आणि गरम मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ एवढं सगळं तिने ॲड केलं आणि ते सगळं मॅरिनेट करून घेतलं. तर त्यावेळी आता इथे त्यांचं सगळ्यांचं छान पद्धतीने लोणचं तयार झालं. तर इकडे आता श्रीधर जो आहे तो रूममध्ये आलेला आहे. रूममध्ये आल्यानंतर श्रीधर हाच विचार करत असतो की मी एवढे प्रियंकासाठी पेरू आणले, एवढी ऑर्डर देऊन पेरू मागितले, पण त्याचा आज काहीच फायदा झालेला नाही आहे. त्यावेळी आता प्रियंका रूममध्ये येते. प्रियंका आल्यानंतर श्रीधरला नाराज पाहते. श्रीधरला विचारू लागते की श्री काय झालं आहे, तू असा नाराज का आहेस? त्यावेळी श्री जो आहे तो बोलतो की हे बघ प्रियंका, आज ना तू माझ्याशी बोलूच नकोस. मला सांग, मी तुझ्यासाठी एवढे मोठे पेरू ऑर्डर केले होते आणि तू तू ते 2 पेरू कुठून आणले, जे की तू त्याचं लोणचं बनवलं होतं. त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की अरे शी त्याच्यामुळे नाराज आहेस का तू? हे बघ त्याच्यामुळे एवढं नाराज व्हायचं काय कारण आहे? आणि तसंही आपण ते पेरूचं काही ना काही तर बनवणारच आहोत ना. त्यावेळी आता इथे शी जो आहे तो बोलतो की नाही त्याची गोष्ट नाही. हे बघ मी तुझ्यासाठी एवढ्या मेहनतीने पेरू ऑर्डर केले होते आणि तुला त्याचं काहीच नाही. त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती बोलते की अरे तसं काही नाही आहे. हे बघ आज ना खूप मज्जा आली आणि तुला ती मज्जा सांगायची आहे. त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो बोलतो की हो ती मज्जा मला सांग, पण ती नंतर सांग. आधी मला सांग की ते 2 पेरू कुठून आणले होते. त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती बोलते की हो तीच तर मज्जा आहे ना, तीच तर सांगते आहे मी तुला. त्यावेळी प्रियंका बोलते की आम्ही ना समोरच्या जे काही शेजारी आहेत ना त्यांच्या झाडाचे ते 2 पेरू तोडले. त्यावेळी आता हे ऐकताच इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की काय, तू शेजारच्या समोरच्या घरातून ते 2 पेरू तोडून आणलेस? बापरे. हे बघ प्रियंका, तू त्या राघवच्या नादी लागून ना हे असं वागत जाऊ नकोस हां. कारण जर आप्पांना कळालं ना की तू असं काही केलं आहे तर आप्पा तुलाही सोडणार नाहीत. त्यामुळे ऐक माझं, त्या राघवच्या नादी लागत जाऊ नको. राघव कुठलीही गोष्ट विचार करून अजिबात करत नाही असं आता इथे श्रीधर जो आहे तो प्रियंकाला समजावून सांगत असतो.
आणि त्यानंतर इकडे श्रीधर जो आहे तो बोलतो की जर त्या पद्मवंशीने पाहिलं असतं तर किती आरडाओरड केली असते तिने, माहिती आहे का. त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती बोलते की श्री, तसं काहीच झालं नाही, त्यामुळे तू नको ना एवढा विचार करूस. खरं तर काय झालं होतं ते मी तुला सांगतेच. असं म्हणताच आता इकडे प्रियंकाने काय झालं ते सांगायला सुरुवात केली आहे. प्रियंकाने खरं खरं तर ते जे काही पेरू होते ना ते गलोरींनी तोडले होते. गलोरमध्ये दगड टाकून ते पेरू तिने काढले होते. ते सांगू लागते की ज्यावेळी मी गलोर टाकून तो पेरू काढला त्याचवेळी त्या पद्मावशीच्या घराची खिडकी तुटली आणि त्याचवेळी त्या बाहेर आल्या. पण तेवढ्यातच तिथे अन्विता आली होती आणि राघवभाऊजीने एक मज्जाच केली. माझ्या हातनं ती गलोर घेतली आणि तिच्या हातात फेकली आणि तुम्हाला माहिती आहे का, तिनेही ती कॅच केली. खरं तर या सगळ्यातच एक मज्जा होती. आता तेवढं तिथे तिच्या घरचे आले आणि घरचे अन्विताला विचारू लागले की काय गं अन्विता, आपल्या घराची काच कोणी फोडली आहे. त्यावेळी आता इथे ही जी काही प्रियंका आहे ना ती बोलते, माहिती आहे श्रीधर, तिला तर काही सुचत नव्हतं की काय बोलावं, कारण तिच्या हातात तर गलोर होती. इकडे आता राघवभाऊजी लगेच म्हणाले की ती जी काही काच आहे ना तुमची, ती हिच्याकडनंच सुटली आहे, तिनेच त्यावरती दगड मारला. तर आता इकडे सगळेजण तिला विचारू लागतात. त्यावेळी तिने सांगितलं की नाही, मी हे सगळं केलेलं नाही आहे, हे सगळं ना राघवने केलं आहे आणि त्यानेच ही सगळी काच वगैरे काही फोडलं आहे. त्यावेळी आता इथे ही जी काही पद्मा आहे ती उमाला बाहेर बोलावते आणि त्याचनंतर उमा त्या पद्माला म्हणते की तुमच्याकडे काय पुरावा आहे की माझ्या मुलानेच ते दगड फेकला आहे आणि तुमची काच तुटली आहे. तुला सांगते श्री, एवढी मज्जा आली ना आज, कारण आज पहिल्यांदा त्या पद्मवंशीला मी हाताना पाहिलं, असं आता इथे प्रियंका श्रीधरला सांगत असते. तर त्याचनंतर आता इकडे अन्विता तिच्या रूममध्ये आलेली असते. अन्विता आज खूप टेन्शनमध्ये आहे, कारण आज पहिल्यांदा आत्तूने तिचं काहीच ऐकलेलं नाही आहे आणि तिचं लग्न ठरवायला निघालेली आहे, म्हणून तिची चिडचिड होत असते. इकडे आता आत्तू जे काही बोलली ना त्या सगळ्याचा विचार करून अन्विता इथे आतमध्ये जास्त विचार तिचा चालू असतो. त्यावेळी आता इकडे आत्तू म्हटली आहे की तुला लग्न करावं लागेल आणि मी ज्या मुलाशी सांगणार आहे त्याच मुलाशी तुला लग्न करायचं आहे. तर तेवढ्यातच आता इकडे अन्विताची आई तिच्या रूमकडे आलेली असते. छाया आल्यानंतर इथे छाया तिला समजावू लागते की अन्विता, अगं काय झाले, तू अशी रागाने निघून आलीस. हे बघ, एवढा राग करून नसतं घ्यायचा बाळा. हे बघ, आत्तू जे काही करते आहे ना ते तुझ्या भल्यासाठीच आहे. आणि तसंही आत्तू म्हटली आहे ना की हे स्थळ खूप छान आहे आणि आपल्या अन्वितासाठी एवढं मोठं स्थळ आलं आहे, त्यामुळे त्यांनाही आनंद तर झालाच असणार ना. हे बघ पोरी, आज ना उद्या तुला लग्न करायचंच आहे, पण अशी स्थळ जी आहेत ना ती रोज रोज आपल्याकडे नाही येत गं. त्यावेळी आता इथे अन्विता जी आहे ती आईला म्हणते की आई, अगं मला लग्नच करायचं नाही आहे, मग ह्या स्थळाचं मी काय करू. त्यावेळी आता इथे आई जी आहे ती बोलते की हे बघ पुरी, असं बोलायचं नसतं बाळा. हे बघ, लग्न कधी ना कधीतरी आपल्याला करावंच लागतं, कुणीच असं बसत नाही, पण तरीही तरीही तुला लग्न करावंच लागेल. इकडे आता अन्विता जी आहे ती बोलते की नाही, मला नाही करायचं लग्न. तर आता छायाला कळत नसतं की अन्विता नाही का म्हणते आहे. अन्विताला ती पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तरीही अन्विता ऐकायला तयारच नसते. ती बोलते की मला कोणाला समजावून घ्यायचंच नाही आहे का. हे पहा, मला हे लग्न नाही करायचं आहे म्हणजे नाही करायचं आहे, असं अन्विता रडत तिच्या आईशी बोलत असते. तर त्याचनंतर इकडे छाया जी आहे ती तिच्या मुलीला समजावं लागते की बघ ना, तुझ्या पप्पांसोबत मी लग्न केलं आणि तेव्हापासून मी अशी बुटकी आहे, पण तरी देखील मी केला ना चांगला संसार, तर तसंच तुझंही होईल आणि मला खात्री आहे की तूही सुखाचा संसार करशील. तेवढ्यातच तिथे पद्माची आई येते आणि आई आल्यानंतर इथे अन्विताला बोलते की हे बघ अन्विता, जर तुझ्या मनात हे लग्न करायचं नसेल तर तू अजिबात बळजबरी करू नकोस, म्हणजेच अजिबात तू हे लग्न करू नकोस. तुझ्या मनात जे काही असेल ना तू ते पद्मा आत्याला सांगून टाकायचंस. तर त्यावेळी आता इथे छाया जी आहे ती बोलते की आई, तुम्ही काय करत आहात हे सगळं. हे पहा, हे सगळं करू नका, मला नाही करायचं आहे लग्न.
त्यावेळी आता इथे आईला मी अनिताला समजवण्याचा प्रयत्न करते उमाच्या आईला कळते की अनिताला हे लग्न करायचे नाही, पण पद्मा मात्र ताईने जबरदस्ती करते स्थळ पाहिलं आता हिला कोण समजावून म्हणतात ना त्यावेळी आता एकदा पाहून घ्यायला हरकत काय ती बोलते की आजी असं आता इथे तू पद्मा त्याला समजावून सांग ना. तर त्यावेळी आता आजी बोलते की अगं पोरी ती कुठे ऐकते माझं, तिने स्वतःसाठी माझं ऐकलं नाही आणि तुझ्यासाठी तर काय ऐकेल माझं. असं म्हणत आता इकडे आई जी आहे ती बोलते की तुम्ही दोघीजणी बोला, मी आता निघते. असं म्हणत आई तिथून निघून गेली आहे. इकडे आता प्रियंकाचं सगळं काही बोलणं झालेलं असतं. पेरूविषयीचं सगळं काही बोलणं झाल्यानंतर प्रियंका श्रीधरला विचारते की श्री, मला ना तुला एक विचारायचं आहे. खरं तर श्री रुसलेला असतो तरी देखील श्री तिच्याशी बोलतो. त्यानंतर आता इकडे प्रियंका बोलते की श्रीधर, मला तुला खरं तर एक विचारायचं होतं. श्रीधर जो आहे तो बोलतो की बोल, काय विचारायचं आहे. त्यावेळी ती विचारू लागते की मला सांग, आपलं लग्न झाल्यापासनं माधव भाऊजींना काही झालं आहे का. हे बघ, ते ना सारखे शांत आणि अगदी सॅड दिसत आहेत. कधीही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. मला काही कळतच नाही आहे की आपल्या घरामध्ये ते एकटेच असे आहेत की त्यांना ना कुठलाही आनंद जास्त होत नाही. थोडा होतो आणि तेवढ्यापुरतंच तेवढं ते विसरून जातात मग. त्यावेळी आता इकडे श्रीधर जो आहे तो बोलतो की खरं आहे प्रियंका तुझं. तू जे काही विचार केला आहेस ते अगदी खरं आहे. तुला माहिती आहे, जेव्हा आम्ही वचन दिलं होतं त्यावेळी माधवदादांनीही हे वचन दिलं होतं की आम्ही प्रेमात पडून लग्न करणार नाही. त्याचवेळी माधवदादा हे विसरून गेला की तो स्वतः एका मुलीच्या प्रेमात आहे. माधवदादा प्रेमात होता एका मुलीच्या आणि त्यांनी काय केलं, त्याने आपलं प्रेम मिळवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आणि आपणच्या सांगण्यानुसार आपणला फक्त वचन दिलं आणि त्या मुलीला वचन दिलेलं त्याने मोडून टाकलं. तर आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की काय, म्हणजेच माधव भाऊजी प्रेमात होते. त्यावेळी आता इथे हा जो श्री आहे तो बोलतो की हो प्रियंका, माधवदादा प्रेमात होता, पण आता बघ ना, त्यांनी नाही सांगून त्याचा नकार त्या मुलीला कळवला आहे. त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही गं. तर आता इथे प्रियंका जी आहे ती त्या गोष्टीचा विचार करते. प्रियंका म्हणते की श्री, बघ ना, आता आपलं लग्न झालं आहे म्हणून कदाचित त्यांनाही थोडंसं हे वाटत असेलच ना. त्यामुळे आता मी एक गोष्ट करणार आहे. जोपर्यंत माधव भाऊजींचे लग्न होत नाही तोपर्यंत मी वेदाच्या रूममध्ये राहणार आहे. त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो बोलतो की वेदा, अरे तू काय बोलते आहेस, तू वेदाच्या रूममध्ये राहणार आहेस. त्यावेळी आता प्रियंका बोलते की हो श्री, मला ना या सगळ्याचं खूप गिल्ट वाटतं आणि मला तेव्हाच ते गिल्ट जाईल जेव्हा माधव भाऊजींचं लग्न होईल आणि माधव भाऊजींची बायको जी आहे ती या घरात येईल तेव्हाच. तर आता इकडे श्रीधर जो आहे तो प्रियंकाला बोलतो की काय प्रियंका, तू वेडी झाली आहेस का, हे बघ असं काही होणार नाही हां. असं म्हणत आता तो तिच्याजवळ जात असतो, पण प्रियंका मात्र तिथून उठून निघून जाते आणि आता इकडे ती वेदाच्या रूममध्ये गेलेली असते. इकडे आता शिवनाथ जो आहे तो फोनवरती बोलत असतो. खरं तर तो फोन गुरुजींचाच असतो बहुतेक. गुरुजींना सांगितलं होतं की माझ्या माधवसाठी काही स्थळ पहा, पण आता इकडे गुरुजींनी शिवनाथला हे सांगितलं आहे की तुमच्या धाकट्या मुलामुळे माधवचं जमणं अवघड आहे. त्यावेळी आता इकडे उमा येते. उमा आल्यानंतर शिवनाथला विचारते की शिवनाथ, काय झालं आहे, तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात. त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की उमा, काही नाही, ते काय आहे ना, गुरुजींनी जे काही सांगितलं आहे ना त्यामुळे जरा टेन्शन येते. त्यावेळी आता उमा बोलते की काय झाले, काय सांगितलं आहे गुरुजींनी. त्यावेळी आता इथे ते म्हणाले की हे पहा, तुमच्या धाकट्या मुलाचं लग्न झालेलं आहे, पण लोक म्हणत आहेत की त्या मुलाने पळून जाऊन मुलगी आणली आहे, मग अशा घरी मुलगी का द्यायची. म्हणून आता आपल्या मोठ्या मुलाला कुणीही या स्थळासाठी नकार देत आहे. तर आता इथे ही जी काही उमा आहे ना ती बोलते की हे पहा, तुम्ही नका काळजी करू, लोक असाच विचार करतील आणि तसंही त्यांना काय माहिती आपल्या घरात काय चाललं आहे आणि काय नाही ते. त्यामुळे आपण लोकांचा विचार करायचा नाही, असं आता इथे उमाने शिवनाथला सांगितलेलं आहे. शिवनाथ इथे उमाला सांगतो की उमा, तुम्हाला माहिती आहे लोक काय म्हणतात, त्या धाकट्या मुलाने शिवनाथच्या धाकट्या मुलाने पोरगी पळून आणली आणि म्हणूनच आता इथे त्या मुलाचं लग्न होणं आता अवघड आहे. त्यानंतर आता इकडे लोकांचं असं म्हणणं आहे की तो मुलगाही आणेल ना पळून जाऊन मुलगी आणि मग करेल लग्न. मग मला सांगा आता काय करायचं आणि कसं करायचं. त्यावेळी आता उमा जी आहे ती बोलते की हे पहा, तुम्ही या गोष्टीचा एवढा विचार करू नका, द्या सोडून ते
होईल सगळं काही व्यवस्थित, असं आता इथे उमा शिवनाथला समजावून सांगते. तर पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. अन्विता जी आहे ती राघवच्या रूममध्ये आलेली आहे, पण तिचं राघवकडे काय काम असतं. तर आता इथे राघव तिला विचारू लागतो की तू इथे माझ्या रूममध्ये. त्यावेळी आता अन्विता बोलते की हो, मी इथे तुझ्या रूममध्ये. तेवढ्यातच आता बाहेरून आईने आवाज दिलेला आहे. खरं तर आता आईचा आवाज ऐकताच अन्विताला कुठे लपावं आणि कुठे जावं हेच कळत नसतं. म्हणून तिने लगेचच राघवच्या ब्लँकेटमध्ये ती शिरलेली आहे आणि दोघेही जण एकाच ब्लँकेटमध्ये असतात. इकडे दोघेही जण चोरून लपून एकमेकांकडे पाहत असतात. पण आता इथे बाहेरून दरवाजा वाजवत असते आणि राघवला दरवाजा उघडायला सांगत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.